नमस्कार. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण अभ्यासणार आहोत. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण म्हणजे क्षितिज असते. चांगल्या विचाराला सुविचार असे म्हणतात. स्वतःचाच फायदा पाहणारा तो स्वार्थी असतो आणि स्वतःचा फायदा म्हणजे स्वार्थ. दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण त्याला संगम म्हणतात. श्रद्धा ठेवून वागणारा श्रद्धाळू असतो. ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष जो असतो त्याला विदुर म्हणतात. वाडवडिलांकडून मिळालेले वडिलोपार्जित असते. राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री तिला राजनर्तिका असे म्हणतात. भिन्न जातीतील वधूवरांचे लग्न त्याला मिश्रविवाह म्हणतात. माकडांचा खेळ करणारा मदारी, ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत लोकांची पुढारीपणा करणारा पुढारी किंवा नेता त्याला म्हणतात. किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा जी आहे त्याला पागा म्हणतात. निसर्गतः सुंदर असणारे निसर्गसुंदर, देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक, देवावर हवाला ठेवून राहणारा दैववादी, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प, नारळाच्या झाडांची पाने त्याला झावळ्या म्हणतात. सापाचा खेळ करणारा जो आहे तो गारुडी असतो. कार्यात गळून गेलेला, कार्यमग्न किंवा कार्यरत त्याला म्हणतात. कर्तव्यात तत्पर असणारा जो आहे कर्तव्य तत्पर, कर्तव्यदक्ष किंवा कर्तव्यपरायण. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत त्याला असेतू हिमाचल असे म्हणतात. जे साध्य होणार नाही ते असाध्य. मागून जन्मलेल्याला अनुज म्हणतात आणि आधी जन्मलेल्याला अग्रज असे म्हणतात. धन्यवाद.